नाशिकमधील भाजपचे बंडखोर गणेश गीते आणि गोकुळ गीते हे सध्या नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते। अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या गीते बंधूंनी माघार घ्यावी यासाठी उदय सामंत हे नाशकात तळ ठोकून आहेत। मात्र संपर्काबाहेर असलेले गीते बंधू हे नाशिकमधून गायब असल्याची माहिती मिळते। गीतेंनी माघार घ्यावी यासाठी उदय सामंतांकडून त्यांना संपर्क साधण्याचे प्रयत्नही सध्या केले जात आहेत। नाशिकातील भाजपचे बंडखोर गीते आता संपर्काबाहेर असल्याची माहिती मिळते। उदय सामंत त्या ठिकाणी दाखल झालेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा ते प्रयत्नही करतायत। मात्र गीते बंधू आता संपर्काबाहेर असल्याची माहिती मिळते। सामंतांकडून त्यांची मनधरणी करण्याच्या प्रयत्न खातर तिथे नाशिकात ते दाखल झालेत। गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही सुरू आहे, मात्र ते होऊ शकत नाहीये। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, आता नाशिकातून अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येते। बंडखोर गीते आता संपर्काबाहेर असल्याची माहिती मिळते। अगदी बरोबर आहे, कारण नाशिकमध्ये खरं तर आता महायुतीमध्ये हा नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे। भाजपचे माजी नगरसेवक आणि गिरीश महाजनांचे निकटवर्तीय समजले जाणारे गणेश गीते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे। सोबतच त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे गीते बंधूंच्या माघारीसाठी खरं तर कालपासून शिंदे सेनेकडून प्रयत्न करण्यात येत होते। मंत्री उदय सामंत हे काल रात्रीपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये माघारीसाठी आणि मनधरणीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे, भेटीगाठी सुरू आहेत। मात्र गीते बंधू अद्यापही सामंत यांच्या संपर्कामध्ये आलेले नसल्याची माहिती समोर आलेली आहे। गीते बंधू नेमके कुठे आहेत, त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न शिंदे सेनेकडून केले जात आहेत, मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आणि त्यामुळे आता गीते बंधू माघार घेणार का यावरच आता नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीची सगळी गणितं जी आहे ती ठरणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या माघारीसाठी शर्थीचे प्रयत्न सध्या तरी शिंदे यांच्या शिवसेनेकडून केले जात आहेत। नक्कीच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नाशिकमधून अत्यंत महत्त्वाची घडामोड आता समोर येते। बंडखोर गीते बंधू आता संपर्काबाहेर असल्याची माहिती मिळते।